विद्यार्थ्यांनो, कसे आहात? नक्कीच तुम्ही सर्वजण चांगले असाल. आपण आज स्थानिक किंमत, दर्शनी किंमत व विस्तारित मांडणी हे प्रकरण घेणार आहोत. प्रकरण क्रमांक 3 आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपण स्थानिक किंमत, संख्यांची स्थानिक किंमत आपण पाहणार आहेत. तर त्यातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कशी ठरते तर हे आपण पाहायचं आहे. तर सुरुवातीला स्थानिक किंमत म्हणजे काय, तर जी मांडणी केलेली, समजा आता या ठिकाणी आपण एक संख्या घेऊया. ही संख्या घेतलेली आहे 457. तर या संख्येतील म्हणजे त्या अंकांचं किंवा डिजिटचं प्लेस व्हॅल्यू किंवा प्लेस ज्या ठिकाणी ते आहे, आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं प्रकरणामध्ये की हे 7 म्हणजेच युनिट प्लेसवर किंवा एकक स्थानावर आहेत. ठीक आहे, यांचं स्थान दशमान पद्धतीनुसार आपण ठरवलेलं आहे. तर त्यानंतर ह्या 5चं काय येतं, दशक स्थान. त्यानंतर 4चं काय येतं तर शतक स्थान. तर ह्या प्रत्येक अंकाचं त्याच्या स्थानानुसार किंवा ते ज्या ठिकाणी आहे त्याच्यानुसार त्याची किंमत काय झालेली आहे, ठरलेली आहे. मग आपल्याला याच्यामध्ये शोधायचं की मग स्थानिक किंमत म्हणजे काय म्हटलं जाईल, तर त्या अंकाची किंमत, थोडक्यात ठरलेली किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू म्हणू आपण त्याला. तर 7ची प्लेस व्हॅल्यू किती येईल बघा. या ठिकाणी 7ची इकडं आपण पाहू. पहा आता 7ची प्लेस व्हॅल्यू 7 × 1 = 7. म्हणजे 7 गुणवले 1 बरोबर 7 येईल. 5ची स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू काय येईल बघा. 5 गुणवले 10 दशक स्थानी आहे. 10 प्लेस आहे म्हणून या ठिकाणी 5 × 10 किती येईल इथं 50. त्यानंतर या 4ची म्हणजेच 100 प्लेस, तर या ठिकाणी किती येईल बघा. तर हे या ठिकाणी 4 × 100 म्हणजेच थोडक्यात आपण काय केले पहा. तर 7ला 1 न गुणलं एकक स्थान, 5ला 10 न गुणलं दशक, 10ला दशक म्हटलं, आणि 4ला 100 न गुणलं म्हणजे शतक म्हटलं. आता याच्या पुढची जर संख्या असेल तर याच्या पुढे कुठले अंक येतील, 1000 स्थान येईल किंवा सहस्त्र म्हणतो आपण त्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये, आणि 10,000 स्थान येईल. तर ह्या प्रत्येक स्थानानुसार त्या संख्येची काय झालेली आहे, किंमत बदललेली आहे. स्थानिक किंमत लक्षात येते बाळांनो बघा. खूप सोपा प्रकार आहे. आता आपण एक मजेशीर उदाहरण पाहूया बघा. समजा ह्या संख्येमध्ये प्रत्येक ठिकाणी 6 अंक वापरलेला आहे. मग 6 अंकाची प्रत्येक ठिकाणी 6 ही किंमत आहे का, तर नाही. ह्या प्रत्येक ठिकाणी 6 या अंकाची किंमत बदललेली आहे. मग बघा, पहा बरं आता ह्या 6ची किती येणार, 6च येणार, कारण एकक स्थानी आहेत ते. याला 1 न गुणलं जाईल. एकक स्थान म्हणजे 1 न गुणून आपण हे करायचंय. इथं 6ला किती न गुणलं जाईल, दशक स्थानी आहेत म्हणून 10 न गुणलं जाईल. म्हणजेच इथं किती किंमत येईल याची, 60 येईल. त्यानंतर या 6ची किती येईल तर 600. म्हणजे 600, 60 आणि 6 अशा ह्या किमती त्याच्या काय होतील, मिळतील. म्हणून स्थानानुसार किंवा त्याच्या प्लेसनुसार प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काय असते, वेगवेगळी असते. समजलं बाळांनो? आता आपण पुढचा प्रकार घेऊ. बाळांनो, आपण स्थानिक किंमत म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. मला वाटतं त्याची व्याख्या, डेफिनेशन पाठ करण्यापेक्षा किंवा ती माहिती करून घेण्यापेक्षा आपल्या समोर अंक आले, डिजिट्स आले, संख्या आल्या की आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की याच्या प्रत्येकाच्या स्थानिक किमतीनुसार काय होणार आहे. अंकाचं स्थान बदललं की त्या ठिकाणी त्याची किंमत पण काय होते, बदलत असते. ठीक आहे, तर आपण पुढचं पाहूया. दर्शनी किंमत. दर्शनी किमतीमध्ये पहा म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे काय. आपण हीच संख्या डिजिट म्हणून या ठिकाणी घेतली 457. तर याच्यामध्ये दर्शनी किंमत म्हणजे थोडक्यात दिसणारी. दर्शनी म्हणजे आपण जसं परमेश्वराचं दर्शन घेतो आहे का नाही, आपल्या आईसोबत, बाबांसोबत जसं दर्शन घेतो, दर्शन घेताना जसं आपल्याला परमेश्वर दिसतो त्या पद्धतीनं दिसणारी म्हणजे दिसणारी. दर्शनी म्हणजे आपल्याला समोर दिसणारी. दर्शन ज्याचं होतं दर्शनी म्हणजे समोर दिसणारी. तर ती किंमत म्हणजे काय, तर जोच ते अंक आहे तर तीच त्याची किंमत असते. उदाहरणार्थ इथं दिसणारा अंक किती आहे, 7 आहे, तर याची किंमत देखील 7च असणार. त्यानंतर 5ची किंमत 5च असणार. 4ची किंमत 4च असणार, म्हणजे वेगळे असणार नाही.
मग इथं फरक पडतोय. स्थानिक किंमत म्हणजे स्थानानुसार त्या अंकाची बदलणारी किंमत. जसं आपण 666 ही संख्या घेतली सुरुवातीला उदाहरण समजून घेताना, तर या ठिकाणी 666 ही संख्या ज्या वेळेला आपण घेतली त्यावेळेला या प्रत्येक अंकाच्या स्थानानुसार किंमत काय झाली होती, बदलली होती. पण आता दर्शनी किमतीमध्ये मात्र काय होणार, ह्या 6ची किंमत पण 6च, या 6ची 6 आणि या 6ची पण 6च राहणार. हा फरक आहे. तर लक्षात ठेवा बाळांनो की स्थानानुसार जी बदलणारी किंमत आहे, तर म्हणजे समजा एखादं हॉटेल आहे, तर ते हॉटेल ग्रामीण भागात असल्यावर ग्रामीण भागात आहे आणि तेच हॉटेल नंतर शहरी भागात म्हणजे त्याचं स्थान जर बदललं तर त्या ठिकाणी ग्राहकांची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे. कारण शहरी भागामध्ये ग्राहकांची संख्या जास्त असते. तेच हॉटेल जर एखादा मेन हायवे जो आहे की खूप मोठा हायवे असतो, 4 पदरी 2 पदरी, तर त्यांच्या जर बाजूला तेच हॉटेल असेल तर त्या ठिकाणी देखील जास्तीत जास्त गर्दी असते. म्हणजे स्थानानुसार प्रत्येकाची काय होते किंमत, जसं त्या हॉटेलची देखील बदलते तसंच प्रत्येक अंकाची किंमत स्थानानुसार बदलणं म्हणजे स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय म्हणता येईल, तर जी समोर दिसणारी आहे त्याला म्हणायचं दर्शनी किंमत. मग बघा पहा बरं, तर आता समजा ही जी संख्या घेतली आपण 707, याच्यामध्ये जर स्थानिक किंमत काढायला सांगितली तुम्हाला, तर आपण सुरुवातीला स्थानिक किंमत काढू. तर 707 मध्ये 7ची स्थानिक किंमत 7च आहे, शून्याची स्थानिक किंमत 0च येणार, कारण 10 गुणवले 0 0 होणार. पुढं या 7ची किती येईल, 100 गुणवले 7 700 येईल. ह्या काय झाल्या स्थानिक किमती. पण आता जर दर्शनी किमती काढायच्या म्हटलं तर काय होईल, तर बघा दर्शनी किमतीमध्ये याची 7 येणार, याची 0 आणि याची पण 7 येणार. म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. तर याच्यावर आधारित जे उदाहरणं आपल्याला विचारले जातील, शाब्दिक उदाहरणं जास्तीत जास्त येण्याची शक्यता आहे, तर ते आपल्याला पाहावे लागतील. स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, त्यानंतर आता आपण विस्तारित मांडणी हे पाहूया. बाळांनो पुढचा प्रकार पहा, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि पुढचा विस्तारित किंमत म्हणजेच विस्तारित मांडणी पाहिजे. आता समजा ही संख्या आपण वारंवार घेतोय तुमच्या लक्षात येण्यासाठी. आता ह्या 7ची स्थानिक किंमत 7, याची 50 आणि याची 400. तर स्थानिक किमतीनुसार जे संख्यांचे समजा काय होते किंमत ठरली जाते, तर त्यांची मांडणी विभागून मांडणी करणं म्हणजे विस्तारित किंमत असणं. म्हणजे थोडक्यात 457ची विस्तारित किंमत कशी येईल पहा. तर ह्या 4 साठी किती येतील 400, त्यानंतर अधिक ह्या 5 साठी किती येतील 50, त्यानंतर अधिक ह्यासाठी किती येतील 7, अशी मांडणी. म्हणजे स्थानिक किमतीनुसार त्या अंकाची काय करणं, विभागणी करणं थोडक्यात, म्हणजे त्याला विस्तारित मांडणी त्याची आपल्याला करता येईल. आता समजा 666 या संख्येची विस्तारित मांडणी करायची कशी येईल पहा. 600 अधिक 60 अधिक 6 अशी येईल. म्हणजे ही विस्तारित मांडणी झाली. आणि याची स्थानिक किंमत कशी काढताल, ही 6, ही 60 आणि इथं 600. थोडक्यात स्थानिक किंमत जी आहे त्याचीच काय करणं, म्हणजे विभागानुसार त्याची मांडणी करणं म्हणजे विस्तारित मांडणी होय. समजलं बाळांनो. आता आपण याचे उदाहरणं पाहूया. गणित बाळांनो, 50,361 या संख्येतील 1000 स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आहे, असा प्रश्न विचारला आपल्याला. असे गणित आपल्याला विचारल्यानंतर याच्यामध्ये त्या संख्येतील अंकांची बेरीज, स्थानिक किमतीनुसार त्यांच्यात असणारी बेरीज किंवा त्यांच्यातील फरक असं आपल्याला काय केलं जाणार, किंवा कितीच्या पटीत आहे अशा पद्धतीने काय केलं जाणार, प्रश्न विचारले जाणार. तर आपण या ठिकाणी ती संख्या सुरुवातीला खाली मांडून घेऊ. या ठिकाणी ती संख्या मांडून घेतली 50,361 ही संख्या मांडून घेतली आपण. त्यानंतर आता आपण पूर्ण गणित वाचूया. बघा 1000 स्थानी असणारा अंक, 1000 स्थानी असणारा पाहू आता. एकक, दशक, शतक, हजार. 1000 स्थानी काय बघा 0. पुढं व एकक स्थानी असणारा अंक, एकक स्थानी असणारा अंक 1. तर यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती, तर 0 अधिक 1 या दोघांची बेरीज किती येईल बाळांनो, 1 ही येईल. ठीक आहे. याच्या म्हणजे 0 त्यांनी मुद्दाम दिलेलं आहे आपल्याला गणितामध्ये की आपण चुकू किंवा काय तर हे करू, पण नियम व्यवस्थित माहिती असतील तर आपलं गणित काय होणार नाही, चुकणार नाही. आता पुढचं पहा. आता याच्यातच समजा आपण हीच संख्या घेतली तर
दशक स्थानी आणि शतक स्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज. आता दशक स्थानी किती आहेत? 60 आहेत आणि शतक स्थानी काय आहेत? 3 आहेत, म्हणून 300 अधिक 60 किती येतं? 360. कधी कधी गुणाकार विचारला जातो की दशक स्थानी असणारी संख्येचा आणि एकक स्थानी असणाऱ्या संख्येच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती येईल. तर अशा पद्धतीने पण आपल्याला उदाहरण विचारलं जातं. कारण पाहूया 65,694 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती. आता इथं 6 या अंकाच्या म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? सुरुवातीला 6 अंक किती वेळा आलाय तो पाहायला लागेल. 1 वेळा आलाय, 2 वेळा आलाय का 3 वेळा. तर शक्यतो अशा गणितामध्ये तो 2 वेळा आलेला असेल किंवा कधी कधी अधोरेखित संख्येच्या, म्हणून आपण खाली उदाहरण घेणार आहे. ते अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेलं असणार आहे. तर बघा 6 या संख्येतील या संख्येतील 65,694 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक म्हणजे लक्षात ठेवा वजाबाकी, डिफरंट, अंतर असतं किंवा वजाबाकी म्हणून त्याला. तर या ठिकाणी आपण 6 ची किंमत आता इथं जर मांडली तर किती येते बघा. सुरुवातीला 10,000 म्हणजे 60,000 येईल ह्या 6 ची किंमत आणि ह्या 6 ची किती येईल तर बाळांनो 600 येईल. तर 60,000 वजा 600 किती येतं बघा. 60,000 वजा 600 त्याच्यामध्ये इथं मी मुद्दा म्हणून पर्याय दिलेले. 60,600 येतं, 59,600 येतं, 49,400 येतं का 60,400 येतं. तुम्ही याचं उत्तर काढून मला कमेंटमध्ये नक्की लिहा. ठीक आहे. आता पुढचं गणित पाहूया आपण. 36,946 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या, आता इथं काय म्हणतो बघा, 36,946 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक किती. अधोरेखित म्हणजे काय तर अंडरलाईन केलेला. आता दर्शनी किमतीचं मग आज आपण घेतलेलं आहे. स्थानिक किंमत आणि दर्शनी किमतीमधला मी फरक सांगितलेला आहे. तर इथं अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीमधला फरक किती. तर 6 या ठिकाणचे 6 याची किंमत दर्शनी किमतीमध्ये 6च असते, या 6 ची देखील 6च असते आणि या दोघांमधला फरक किती येतो? 0 येतो. ठीक आहे. समजा त्यांनी जर असं केलं असतं, आपण इथं गणित थोडंसं चेंज करूया. या 9 आणि या 6 यांच्यामधला फरक विचारला दर्शनी किमतीमधला, मग मात्र इथं काय आलं असतं 9 वजा 6 आणि यांच्या किती आला असता फरक 3चा. किंवा यांच्यातली बेरीज विचारली असती, गुणाकार विचारला असता, तर त्या संख्या घेऊन आपण काय केलं असतं, त्या क्रिया केल्या असत्या. खूप सोपं प्रकरण आहे. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. गणित आणि बुद्धिमत्तेचं त्या 4थीसाठी असणार घेणार आहोत. धन्यवाद.